नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते। बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी मोठी आणि महत्त्वाची। महायुती सरकारचं अखेर खाते वाटप जाहीर झालेलं आहे। मुख्यमंत्री फडणवीसांनी स्वतःकडे गृह खातं ठेवलेलं आहे, तर फडणवीसांकडे गृह सोबतच ऊर्जा, सामान्य प्रशासन आणि कायदा खातं सुद्धा असणार आहे। तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडे नगरविकास, गृहनिर्माण खात्यासोबतच सार्वजनिक बांधकाम उपक्रम हे खातं सुद्धा असणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे पुन्हा एकदा अर्थ नियोजन खातं आलेलं आहे। फडणवीसांकडे 5 खाती आहेत, शिंदेंकडे 3 आणि दादांकडे 2 खात्यांचा कार्यभार असणार आहे। अखेर महायुती सरकारचं खाते वाटप जाहीर। मुख्यमंत्री फडणवीस 5 खात्याचे मंत्री, यामध्ये मुख्यमंत्री, गृहमंत्री, ऊर्जा मंत्री, कायदा मंत्री, माहिती प्रसिद्धी मंत्री, सामान्य प्रशासन हे खातं फडणवीसांकडे, तर उपमुख्यमंत्री शिंदेंकडे 3 खात्यांची धुरा असणार आहे। नगरविकास, गृहनिर्माण, सार्वजनिक बांधकाम खातं। तर अजितदादा हे 2 खात्यांचे मंत्री असणार आहेत, यामध्ये अर्थ नियोजन आणि उत्पादन शुल्क हे खातं असेल। इतर नेत्यांना कोणकोणती खाती मिळाली ती पाहूया। चंद्रशेखर बावनकुळेंकडे महसूल, राधाकृष्ण विखे पाटलांकडे जलसंधारण, गोदावरी कृष्णा खोरे, हसन मुश्रीफांकडे वैद्यकीय शिक्षण खातं, चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्र शिक्षण खातं, गिरीश महाजनांकडे जलसंधारण खाते, गुलाबराव पाटलांकडे पाणी पुरवठा खातं, गणेश नाईकांकडे वन खातं, दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खातं, संजय राठोड हे माती व पाणी परीक्षण मंत्री असतील, धनंजय मुंडे हे अन्न व नागरी पुरवठा मंत्री असतील, मंगल प्रभात लोढा कौशल्य विकास रोजगार मंत्री असतील, उदय सामंत यांच्याकडे उद्योग आणि मराठी भाषा हे खातं आलेलं आहे, जयकुमार रावल यांच्याकडे विपणन आणि राजशिष्टाचार हे खातं देण्यात आलेलं आहे, तर पंकजा मुंडे या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री असतील, अतुल सावे यांच्याकडे ओबीसी विकास आणि दुग्ध विकास हे खातं देण्यात आलेलं आहे, अशोक उईके यांच्याकडे आदिवासी विकास हे खातं देण्यात आलेलं आहे, तर शंभूराज देसाई यांच्या वाट्याला पर्यटन आणि खाण खातं आलेलं आहे, आशिष शेलार हे माहिती व तंत्रज्ञान मंत्री असतील, दत्तात्रय भरणे हे क्रीडा व अल्पसंख्याक मंत्री असतील, आदिती तटकरे यांच्याकडे महिला व बालविकास खातं देण्यात आलेलं आहे, शिवेंद्रराजे भोसले हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असतील, माणिकराव कोकाटे कृषी मंत्री असतील, जयकुमार गोरे यांच्याकडे ग्रामविकास व पंचायत राज हे खातं आहे, नरहरी झिरवाळ यांच्याकडे अन्न व औषध प्रशासन खातं आहे, संजय सावकारे यांच्याकडे वस्त्रोद्योग, संजय शिरसाट यांच्याकडे सामाजिक न्याय, प्रताप सरनाईक यांच्याकडे परिवहन, भरत गोगावले यांच्याकडे रोजगार हमी, मकरंद पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन, नितेश राणे यांच्याकडे मत्स्य आणि बंदरे, आकाश फुंडकर यांच्याकडे कामगार खातं, बाबासाहेब पाटील यांच्याकडे सहकार खातं, प्रकाश आंबेडकर यांच्याकडे आरोग्य मंत्री खातं देण्यात आलेलं आहे। तर राज्यमंत्र्यांना कोणती खाती ते पाहूया। माधुरी मिसाळ यांच्याकडे सामाजिक न्याय अल्पसंख्याक खातं राज्य, आशिष जयस्वाल यांच्याकडे अर्थ नियोजन राज्य, मेघना बोर्डीकर यांच्याकडे आरोग्य राज्य खातं देण्यात आलेलं आहे, तर इंद्रनील नाईक यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण राज्य खातं देण्यात आलेलं आहे, योगेश कदम यांच्याकडे गृह हे राज्य खातं देण्यात आलेलं आहे, पंकज भोयर यांच्याकडे गृहनिर्माण राज्य हे खातं देण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी इंद्रनील नाईक आहेत। भाऊ, दुसरी टर्म तुमची विधानसभेच्या आमदारची, तुम्ही राज्यमंत्री पदाची शपथ घेतली, महत्त्वाची खाती तुमच्याकडे या ठिकाणी दिलेली आहे, अगदी उद्योग विभागासारखं खातं या ठिकाणी दिलेलं आहे, मृदू जलसंधारण विभागासारखं दिलेलं आहे, काय नेमकं आव्हान या संपूर्ण संदर्भाने वाटतं? नाही, खरं म्हणजे पहिल्यांदा राज्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि पहिल्यांदाच खरं म्हणजे एवढे सर्व 6 महत्त्वाचे खाते देणे हे सर्वांनी अजितदादा यांचं मी सर्वप्रथमतः आभार व्यक्त करतो, पण त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे की जबाबदारी ही फार मोठी आहे, कारण की खाते जर बघितले तर उद्योग, जलसंधारण, उच्च व तंत्र शिक्षण, आदिवासी विकास असेल, पब्लिक वर्क म्हणजे सार्वजनिक बांधकाम आणि मला वाटतं एक 6वं खातं, म्हणजे असे 6 खाते आहेत, महत्त्वाची खाती आहेत, मोठी खाती आहेत, कामं भरपूर राहील आणि त्यासोबत जबाबदारी पण फार मोठी राहील। कॅमेरामन विशाल रायकुरसह विवेक गावंडे, TVN मराठी, नागपूर। काय सांगाल, मोठं स्वागत आपलं मुंबईत आगमन झाल्यानंतर पार पडतंय, कसं वाटतोय हा उत्साह कार्यकर्त्यांचा? समाधानी आहे। आता पहिलं आम्ही बाळासाहेबांच्या
समाधीवरती गेलो होतो, तिथं दर्शन घेतलं, सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं. आता बाळासाहेब भवनला आलेलो आहोत आणि त्याची आनंदी आहे. सगळे कार्यकर्ते उत्साहात आहेत आणि समाधानी आहोत. अखेर आपण मंत्री झालेला आहात, कार्यकर्त्यांमध्येही मोठा उत्साह दिसतोय. होय होय, उत्साह दिसतोय आणि तो उत्साह राहणार आहे. खाते वाटप महत्वाचा प्रश्न आहे. खाते वाटप झालंय, आपल्याला रोजगार हमी खातं मिळालं आहे. मात्र आता राहिला प्रश्न पालकमंत्री पदाचा, त्या संदर्भात कशा होईल, काळजी करू नको. आपला दावा असणार आहे का? हो, आमचा दावा आहे. तुम्ही आमच्याशी बातचीत केली. आपल्यासोबत होते भरत शेठ गोगावले. त्यांचं मुंबईमध्ये आगमन झालं असून त्यांचं खातेवाटप पार पडलेलं आहे आणि त्यांचा हा कार्यकर्त्यांचा उत्साह आपण बघू शकतो. कॅमेरा पर्सन चरणसह कीर्ती गायकवाड, विनायक मराठी, मुंबई. सर, सर्वात प्रथम तुमचं अभिनंदन. कसं बघतात हे खातं दिल्यामुळे आता महाराष्ट्राची गती कशाप्रमाणे वाढवणार आहे? राज्याचे यशस्वी माजी मुख्यमंत्री, सध्याचे उपमुख्यमंत्री आणि आमच्या पक्षाचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर आज दिलेली आहे. आणि मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस, अजयदादा पवार यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमध्ये परिवहन चा एक मंत्री म्हणून काम करण्याची मला संधी प्राप्त झालेली आहे. गेली अनेक दशकं ह्या एस टी सेवेसाठी अनेक मंत्र्यांनी कामं केलेली आहेत. ही एस टी तळागाळातल्या एक गावकऱ्यांपर्यंत किंवा नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ती अजून पुढे कशी नेता येईल आणि ह्या एस टीला अजून कसे चांगले दिवस येतील आणि प्रामुख्यानं एस टी कर्मचाऱ्यांचे संप, एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांच्या ज्या काही भावना त्या संपाच्या वेळेस होत होत्या त्या 7-8 महिन्यामध्ये मी बघितल्या आणि त्या बघून खरोखर एक मनामध्ये वेदना होत होत्या की एवढं मोठं महाराष्ट्र राज्य, प्रगतशील महाराष्ट्र राज्य आणि एस टी कर्मचाऱ्यांवर ही जर वेळ येत असेल तर ते निश्चितपणे चुकीचे आहे. एक सर्वसामान्य शिवसैनिक म्हणून त्या भावनेशी मी जोडले गेलेलो आहे आणि मी हाच विचार करेन की माझ्या एस टी कर्मचाऱ्यांना कसा सर्वप्रथम न्याय देता येईल, एस टी कर्मचाऱ्यांचे प्रश्न कसे दूर करता येईल आणि जास्तीत जास्त एस टी जी नुकसानीमध्ये आज आहे त्याला फायद्यामध्ये आणण्यासाठी प्रयत्न करेन.